मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये मस्त असे कसुरी मेथीचे फिंगर चिप्स आपण बनवलेले आहेत। हे फिंगर चिप्स बनवायला अगदी सोपे आहेत आणि दिसायला तर खूप असे यम्मी दिसतायत आणि खायला तर खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत। रेसिपी तशी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर त्यापेक्षाही मस्त अशी आहे। वेळ सुद्धा खूप कमी लागतोय। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, माझ्या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या मराठवाडा किचन मध्ये जे छान पदार्थ बनतात ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मराठवाडा किचनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत। तर तुम्हाला कितपत बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा इथे वापरू शकता। मी 2 घेतलेले आहेत। मी आज तुम्हाला 2 बटाट्याचे फिंगर चिप्स करून दाखवणार आहे। तर आता काय करायचं आहे, एक इथं बाउल घ्यायचा आहे। मी कुकरचा एक छोटा डब्बा घेतलेला आहे। आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। जी घाण असते ती पूर्णतः निघून जाते। 1-2 पाण्याने आपल्याला इथे बटाटे मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही फिंगर चिप्स बनवण्यासाठी थोडेसे म्हणजे लांब आणि मोठेच बटाटे वापरायचे, म्हणजे मग काय होतं, मस्त असे लांब आपल्याला फिंगर चिप्स बनवता येतात। तर बटाटे आपले धुवून झाल्यानंतर स्वच्छ मी पुसून घेतलेले आहेत। नंतर सुद्धा आपण साली काढल्यानंतर याला व्यवस्थित धुवून घेणार आहोत। पण काय होतं, जी यावरती सालीवरती घाण असते ती पूर्णतः म्हणजे साईडला निघते, त्यामुळे आपण व्यवस्थित हे अगोदर सुद्धा आपल्याला वॉश करून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, आता एक साली काढण्याच्या ह्यानं आपण कटरनं व्यवस्थित या साली काढून घेतोय या पद्धतीने। तर आता पूर्ण म्हणजे 2 पोटॅटोचे मी व्यवस्थित इथं साली काढून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकताय। आता मी तुम्हाला फिंगर चिप्स कट करण्याची अगदी साधी सोपी पद्धत दाखवणार आहे आज। तर इथे बघा, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जर तुम्ही फिंगर चिप्स कट करून घेतले तर अगदी मस्त अशा लांब पीसेस मध्ये कट करता येईल। तर इथे बघा, या पद्धतीने आपल्याला गोल गोल याचे काप बनवून घ्यायचे आहेत। आता याचे काप बनवून घेतल्यानंतर या पद्धतीने इथे आपण फिंगर चिप्स बनवून घेणार आहोत। इथे बघा किती मस्त असे म्हणजे आपल्याला हव्या तेवढ्या लांब आकारामध्ये फिंगर चिप्स बनतायत आणि म्हणजे बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे। तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी बनवू शकाल। तर इथे बघा, आता दाखवते, या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे, तुम्ही पाहू शकताय। तर इथे पूर्ण आता आपले कट करून झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर बटाट्याचा कोणताही पदार्थ बनवत असाल आणि तो पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला वेळ असेल तर काय करायचं, कट करून घेतलेले बटाटे नक्कीच पाण्यात ठेवायचे। चिप्स करताना सुद्धा हे टिप्स फॉलो करायचे आहे, म्हणजे अजिबात काळे पडले जात नाहीत। पण आता आपण हे लगेच करायला घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथं पाण्यात ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही। बघा, अगदी किती मी छान अशी तुम्हाला सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि पटकन पण आपल्याला हवे तेवढे अगदी काहीच मिनिटांमध्ये कट करून तयार होत आहेत। तर आता हे सगळ्यात अगोदर आपण वाफलून घेणार आहोत। तर इथे मी म्हणजे बॉईल करून घेण्यासाठी एक कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलेलं आहे। आता काय करायचं आहे, हे कट करून घेतलेले फिंगर चिप्स आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हलकेसे म्हणजे 25 ते 30% आपल्याला वाफलून घ्यायचे आहेत। परत तर आपण मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपण फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला आता वाफलून घेत असताना अगदी थोडेसेच म्हणजे वाफलून घ्यायचे आहेत। नवीन असाल मैत्रिणींनो, आणखी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याचा फायदा तुम्हाला हा होणार आहे, आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे नवनवीन आणि छान कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात जे रोज डेली पदार्थ रेसिपीज बनवल्या जातील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा आस्वाद तुम्ही नक्कीच घेऊ शकता। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्ही बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर काय होईल, मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी मराठवाडा किचनची पहिली रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ती पाहू शकताय।
तर आता एक मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की एक 25%च आपण याला साधी वाफ घेणार आहोत। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित आता एक वाफवून घेतलेले आहे। तर काय करायचं, एक आता व्यवस्थित नितळून घेणार आहोत, एका चाळणीमध्ये हे काढून घेणार आहोत आपण। तर इथे बघा आता व्यवस्थित आपण चाळणीमध्ये हे निथळण्यासाठी ठेवलेले आहेत। तर याचं पूर्ण पाणी नितळल्यानंतर काय करायचं आहे, एक सुती कपडा घेऊन आपल्याला ते सुती कपड्यावरती टाकायचे आहेत। तर इथे मी आता एक स्वच्छ धुवून घेतलेला रुमाल घेतलेला आहे आणि त्यावरती पूर्ण हे फिंगर चिप्स आपण तयार करून घेतलेले मी टाकलेले आहेत। तर आता पूर्ण आपल्याला काय करायचे आहे, सुती कपड्यानं याला व्यवस्थित हे पुसून घ्यायचे आहेत। कोणत्याही म्हणजे ज्यावेळेस आपण कपड्यावरती तो पदार्थ सुकण्यासाठी टाकतो त्यावेळेस काय करायचं, तो कपडा सुती वापरायचा। म्हणजे काय होतं, सुती कपडा वापरल्यामुळे त्यामध्ये जे मॉइश्चराइज असतं पाणी ते पूर्ण तो कपडा शोषून घेतो आणि व्यवस्थित आपल्याला हवा तसा तो पदार्थ सुकतो। तर इथे बघा पूर्ण आता आपण याला काय करणार आहोत, कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण पाणी आपल्याला यामधलं निथळूनच व्यवस्थित सुती कपड्यानं पुसूनच घ्यायचं आहे। तर इथे आता पूर्ण आपण एक सुती कपड्याने व्यवस्थित हे फिंगर चिप्स आपले सुकून घेतलेले आहेत। तर आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेतोय। आता पूर्ण इथे डिश मध्ये मी पूर्ण पाणी याचं काढून घेतलेलं आहे व्यवस्थित, म्हणजे आपण हे काढलेलं आहे त्याचा जो ओलसरपणा आहे तो। आता काय करायचं आहे, म्हणजे 2 बटाटे म्हणजे इथे बटाटे आपण वापरले होते। तर आता त्यासाठी मी 2 चमचेच कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे आणि यामध्ये जास्तीचं जरी कॉर्नफ्लॉवर यामध्ये झालं तर अजिबात काहीच फरक पडत नाही, म्हणजे बिघडत अजिबात नाही। तर बघा इथे 2 म्हणजे मी चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, व्यवस्थित याला हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला चोळून घ्यायचं आहे या पद्धतीनं। जास्त पण आपल्याला याला प्रेस करायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तुम्ही जर पाणी याचं व्यवस्थित निथळून घेतलं तर पूर्ण व्यवस्थित याला सेट होतं, नाहीतर काय होतं मग आपण हे कॉर्नफ्लॉवर लावत असताना ओलसरपणा निर्माण होतो आणि हवं तसे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे म्हणजे आपले फिंगर चिप्स बनत नाही। त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित हे सुकून एका सुती कपड्यानं व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकताय किती छान असं मस्त याला कॉर्नफ्लॉवर लावलेला म्हणजे लागलेला आहे, व्यवस्थित हे सेट झालेलं आहे। आता हे आपण तळून घेणार आहोत फ्राय करून। इथे बघा एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, अगदी कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तरच कुरकुरीत बनतात। एक पहिले 5 मिनिट आपल्याला कडकडीत तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एक 5 मिनिटांनी आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता यामध्ये टाकून घेणार आहोत आपण मस्त असे बनवून घेतलेले फिंगर चिप्स। तर नक्की तुम्ही या पद्धतीनं फिंगर चिप्स करून बघा, खूप छान बनतात। इथे तुम्ही पाहू शकताय अजिबात म्हणजे असे चिटकले सुद्धा जात नाहीत, अगदी सुट्टे सुट्टे मस्त क्रिस्पी असे बनतात। मी दाखवलेली म्हणजे पद्धत अगदी सोपी आहे। आता तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर काय करायचं, याला थोडीशी तांदळाची पिठी लावून घ्यायची। तांदळाची पिठी लावल्यानंतर सुद्धा मस्त असे कुरकुरीत छान असे फिंगर चिप्स बनतात। तर एक 5 मिनिट आपण याला मस्त असं हाय फ्लेमवरती तळून घेणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपण परत एकदा 5 मिनिट म्हणजे मीडियम साईजच्या फ्लेमवरती तळून घेणार आहोत। तर इथे पूर्ण आपल्याला एक 10 मिनिटं लागलेली आहेत, हाय फ्लेमवरती 5 मिनिट आणि मीडियम साईजच्या फ्लेमवरती 5 मिनिट। तर बघा मस्त असे आपले तळून झालेले आहेत फिंगर चिप्स, तुम्ही पाहू शकताय आणि कुरकुरीत सुद्धा मस्त असे झालेले आहेत आणि कलर सुद्धा अतिशय छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता आपल्याला हे एका चाळणीमध्येच काढून घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण जे एक्स्ट्राचं ऑइल असते ते सुद्धा त्याचं निघतं, किंवा मग तुम्ही टिश्यू पेपरवरती सुद्धा हे ठेवून पूर्ण याचं ऑइल काढून घेऊ शकता। आता यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ। इथे तुम्ही पाहू शकताय चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे यामध्ये। तर मीठ याला आपण व्यवस्थित हे चोळून घेणार आहोत।
आता हे फिंगर चिप्स आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय. आता यावरती एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर काय करायचं, हाताने व्यवस्थित चमच्याने न टाकता हाताने व्यवस्थित पसरून घ्यायची. यावरती लाल मिरची पावडर, तर इथे मी कश्मीरी टाकलेली आहे, त्यामुळे कलर छान येणार आहे आणि जे फिंगर चिप्स आहेत त्याचा फ्लेवर सुद्धा मस्त याला येणार आहे. आता यामध्ये टाकून घेतोय बारीक क्रश करून घेतलेली कसुरी मेथी. तर इथे बघा मस्त लागते फिंगर चिप्स मध्ये कसुरी मेथी. आता पूर्ण आपल्याला हे काय करायचं आहे, या पद्धतीनं पूर्ण हे याला सगळं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. तुम्ही कसुरी मेथी टाकून नक्की फिंगर चिप्स ट्राय करून बघा, खूप छान बनतात आणि दिसायला सुद्धा अतिशय मस्त असे दिसतात. तर इथे आपले तयार झालेले आहेत मस्त असे कसुरी मेथीचे फिंगर चिप्स. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या पद्धतीनं तुम्ही सुद्धा फिंगर चिप्स करून बघा, खूप छान बनतात आणि तुम्ही पाहू शकताय की म्हणजे किती छान असे अगदी क्रिस्पी बनलेले आहेत. तर नक्की या पद्धतीनं ट्राय करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्ही बनवल्यानंतर तुमचे फिंगर चिप्स कसे बनलेले आहेत ते. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण उद्या 1 वाजता अशी छान छान रेसिपी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.